मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानचं उपोषण सोडल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेले आहे। मध्यरात्री जवळपास 1 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी दाखल झालेले आहे। डॉक्टरांकडून त्यांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यांना सलाईन देखील लावण्यात आलेलं आहे। सध्या जरांगे पाटलांची प्रकृती जी आहे ती नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे पुढील 15 दिवस किमान त्यांना आराम करावा लागेल, विश्रांती घ्यावी लागेल असं सुद्धा डॉक्टरांनी बजावलेलं आहे। सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या बाहेर। याच ठिकाणी जरांगे पाटील उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि जरांगे पाटील यांचे जे समर्थक आहेत त्यांना या ठिकाणी भेटण्यास आता मनाई केली जात आहे, कारण जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यामुळे कोणतीही या ठिकाणी त्यांना उपचारामध्ये हरकत होऊ नये किंवा व्यत्यय येऊ नये यासाठी जरांगे पाटलांच्या समर्थकांना देखील पोलिसांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की तुम्ही सध्या शांत राहा। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या हॉस्पिटलचं गेटसुद्धा बंद करण्यात आलेलं आहे आणि कोणालाही या हॉस्पिटलच्या आतमध्ये सोडलं जात नाही आहे, कारण जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे किमान 15 दिवस तरी त्यांना आराम करावा, सल्ला घ्यावा असं सुद्धा डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे। यांच्या सगळं जरांगे पाटलांच्या प्रकृतीवरती आता डॉक्टर लक्ष ठेवून आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।